अशी फुगलेली मऊ आणि अजिबात तेलकट नसलेली पुरी आणि हॉटेलसारखी चवदार भाजी एकदा केली तर रोज खाल. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट पुरी भाजी, अगदी हॉटेल स्टाईल पण घरी सोप्या पद्धतीने. चला तर मग 2 वाट्या गव्हाचं पीठ येथे मी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी रवा घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि 2 ते 3 चमचे आपल्याला तेल गरम करून यामध्ये घालायचं आहे. तेल गरम करून घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही. हेच आपल्या पुरीचं सिक्रेट आहे. असं तिंबून घ्यायचं हाताने आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टच पीठ मळायचं आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि तेल लावून हे पीठ आपल्याला 2 तासासाठी ठेवून द्यायचे. याने आपली पुरी एकदम परफेक्ट होणार आहे आणि जास्त तेलही या पुरीसाठी लागणार नाही किंवा आपली पुरी तेलकटही होणार नाही. चला तर मग आता आपण हॉटेल स्टाईल भाजी बनवणार आहोत. ही भाजी एकदम मस्त होते. येथे मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 5 बटाटे उकडून घेतले, त्याची सालं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. साल काढल्यानंतर एका बाजूला ठेवून देऊयात. आता एका पातेल्यामध्ये मी येथे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी स्पायसी होईल. तुम्ही कमी घालू शकता. तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे 1 चमचा घालायचे आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून घातलेला आहे. कढीपत्ता तडतडल्यावर आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे. हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा मी घातलेला आहे. कांदा लालसर परतून घ्यायचा. बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद आणि आपल्याला जर तुम्हाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये मी थोडी हळद घातलेली आहे. त्यानंतर धने पावडर आणि जिरे पावडर घालणार आहे. लाल मिरची पावडर पण घालणार आहे. त्याच्या आधी एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. तो मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो कच्चा राहू नये यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहे. त्याआधी मी येथे थोडीशी चिमूटभर साखर घातलेली आहे. हिंग घातलेला आहे. हे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे. जर कच्चा टोमॅटो राहिला तर तो तसाच तरंगतो भाजीमध्ये, म्हणून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मऊसर. येथे 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. या मिरची पावडरने आपल्या भाजीला छान असा लालसर रंग येतो. तुम्ही याच्यामध्ये जास्त घातली तरी चालेल. मी 1 चमचा घातलेली आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची कापून घातली तरी चालेल. आता येथे मी 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये हा टोमॅटो आणि हे जे काय घातलं आहे ते मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्या 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये हे छान असं शिजलं जातं म्हणजे आपल्या भाजीमध्ये मिक्स होतं ते. बघा तुम्ही पाहू शकता. आता हे मस्त असं शिजत आलं की तेल सुटू लागतं. बाजूला तेल सुटू लागलं की समजायचं हे छान असं मऊसर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं स्पायसी हा मसाला झालेला आहे. आपली भाजी एकदम मस्त होणार आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटू लागलेलं आहे. हे तेल सुटू लागल्यानंतरच याच्यामध्ये आता मी धने पावडर आणि जिरे पावडर थोडीशी घालणार आहे. जिरे पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. गरम मसाला ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी ते गरम मसाल्याचा जास्त वापर करू नये. मी थोडा अर्धा चमचा घालणार आहे. त्याआधी हे सर्व तेलात चांगलं परतून घेत आहे. मस्त अशा हा टोमॅटो आता मऊसर झालेला आहे. थोडीशी चिमूटभर साखर घातल्याने अजून ह्याला छान असं टोमॅटो हा बॅलन्स होतो आंबटपणा त्याच्यातला. मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाल्याने छान अशी चव येते त्याला, म्हणजे छान स्पायसी होतो. आणि त्यानंतर आपल्याला आता उकडलेले बटाटे हातानेच स्मॅश करून घालायचे आहेत. हातानेच मी इथे स्मॅश केलेले आहेत, कुस्करायचे आहेत हाताने असे, म्हणजे भाजीचं स्ट्रक्चर असं एकदम घट्टसर होतं बटाट्यामुळे.
एक एक करून मी सर्व बटाटे यामध्ये आता स्मॅश करून घालते आहे। तुम्ही पाहू शकता असे सर्व बटाटे यामध्ये स्मॅश केल्यानंतर सगळं परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतल्यानंतर याला मसाला लावल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर भाजीची चव बिघडते। आता येथे मी एका बाजूला दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, तेच मी यामध्ये घालणार आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर छान मिक्स झालेलं आहे आपली ही भाजी। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आहे। गरम पाणी आपल्याला जास्त पातळ होईल इतपत नाही घालायचं, एक ते 1.5 ग्लासच याच्यामध्ये घालायचं आहे। आणि हे भाजी आपल्याला 5-1 मिनिट शिजू द्यायची आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार। मी येथे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या भाजीच्या याच्यानुसार घालू शकता, कमी जास्त। त्यानंतर भाजी 5 मिनिट शिजल्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही गरमागरम पुरीबरोबर खाऊ शकता। आता आपल्याला पुरी करायला घ्यायची आहे। जे आपण पीठ 2 तास भिजत ठेवलेलं आहे त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे। पुरीच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे मी आणि पिठावर लाटून घ्यायचा आहे। जास्त पीठ लावायचं नाही, थोड्या पिठावर लाटून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। आपली पुरी जास्त तेलकट होऊ नये याचं सिक्रेट मी आता तुम्हाला सांगणार आहे। तेल जर कडकडीत तापलं असेल तरच पुरी जास्त तेलकट होत नाही। येथे तुम्ही पाहू शकता पुरी घातल्यानंतर हलकंच प्रेस करून घ्यायचे। प्रेस केल्यानंतर पुरी टम्म अशी फुगते, हेच आपलं सिक्रेट आहे। पुरी जास्त तेलकट होत नाही, जर तेल कमी तापलं असेल तर पुरी तेलकट होते। आपली पुरी भाजी तयार आहे।